हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाउजला नवीन लुक देईल असा डिझाईन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अगदी स्टेप बाय स्टेप या ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. बघू शकता खूप सुंदर असं आपण इथं डिझाईन बनवणार आहोत. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. गळ्याची रुंदी आपण 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेले आहे. गळ्याची उंची आपण इथं 9 इंच घेणार आहोत. खालच्या साईडला आपल्याला डीप गळा पाहिजे म्हणून आपण इथं 3 इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया. गळ्याचा आकार आपण इथं गोलाकार मध्ये देणार आहोत. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला 3 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला परत एकदा 3.5 इंचावर एक मार्किंग करून घेऊन अशा प्रकारे आपल्याला इथं छोटं बॉक्स तयार करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं छोटं बॉक्स तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं तिरपी रेष वळून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं तिरपी रेष जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण अस्तरवरती जो गळा आहे इथं कट करून घ्यायचा आहे. खालचा जो त्रिकोणी शेप मधला आहे ते पण आपण इथं कट करून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे आपण अस्तरवरती गळा जो आहे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीस वरती अस्तर जे आहे आपल्याला अगदी व्यवस्थित इथं सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं साईडला पिन लावून घेऊया, जेणेकरून जेव्हा अस्तर आणि ब्लाऊज पीस वरती टीप वगैरे टाकतो तेव्हा कपडा इकडे तिकडे होणार नाही. त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला टीप मारून घेऊया अगदी व्यवस्थित आपल्याला इथं गळ्याला टीप मारून घ्यायचा, म्हणजे आपला गळ्याचा जो फिनिशिंग आहे छान आला पाहिजे. बघू शकता आपली टीप वगैरे इकडे तिकडे झाली तर आपली फिनिशिंग बिघडते, म्हणून अगदी व्यवस्थित आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे गळ्याला. तर बघू शकता फिनिशिंगने आपण इथं टीप जे आहे मारून घेतलेले आहे. त्यानंतर जो ब्लाऊजचा गळ्याचा आतला कपडा इथं कट करून घ्यायचा आपल्याला. बघू शकता अशा प्रकारे अगोदर आपण इथं गोलाकारचा वरचा गळा आपण कट करून घेऊया. त्यानंतर आपण जो खालच्या साईडला त्रिकोणी शेपचा गळा बनवलेला आहे ते पण आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे कापड. बघू शकता अशा प्रकारे आपण गळा जो आहे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याच्या आतल्या साईडला छोटे छोटे कट मारून घेऊया. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज पीस जे आहे पलटून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे जो त्रिकोणी शेपचा टोक आहे आपल्याला अगदी व्यवस्थित इथं टोक जे आहे बाहेर काढून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पलटून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला दाब टिप मारून घ्यायचा गळ्याला. अगोदर दाब टिप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा खालचा कपडा वरती नाही दिसला पाहिजे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचा आहे फिनिशिंग ना. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्यावर दाब टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या साईडला इथं टिप मारून घ्यायचा आहे. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कपडा इकडे तिकडे होणार नाही किंवा गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला टिप मारून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित. तर साईडला आपण टिप जे आहे मारून घेतलेले आहे. त्यानंतर साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे शिलाईच्या बाहेरचा. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला कमरपट्टी लावून घेऊया. 1.5 इंचाची कमरपट्टी घेतलेली आहे. आपण इथं डबल फोल्ड करून खालच्या साईडला ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. तर कमरपट्टी आपण इथं लावून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला कमरपट्टीला ओपन करून इथं परत एकदा कमरपट्टीवर आपण इथं दाब टिप मारून घेणार आहोत. तर बघू शकता दाब टिप आपण मारून घेतलेले आहे. त्यानंतर कमरपट्टी आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आपल्याला. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला 1/2 इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला इथं दोन्हीकडे टक्स मारून घ्यायचा आहे.
बघू शकता अशा प्रकारे आपण इथे एकीकडे मारून घेतलेले आहे. त्यानंतर दुसरीकडे पण अशाच प्रकारे आपल्याला इथं टक्स जे आहे मारून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. तर बघू शकता फिनिशिंग आपण इथं ब्लाउजचा गळा जो आहे तयार केलेला आहे. आता ह्याच्यावरती आता डिझाईन बनवायला घेऊया. डिझाईन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. आपण त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून आपल्याला ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही अशा प्रकारे त्रिकोणी शेप करून आपण इथं टिप मारून घेणार आहोत. तर त्रिकोणी शेपामध्ये आपण तिथं डिझाईन जे आहे बनवून घेतलेला आहे. त्यानंतर परत एकदा दुसरा कपडा घेतलेला आहे 9.5 इंचाचा, रुंदी पण 9.5 घेतलेला आहे, उंची आपण इथं 11 घेतलेला आहे. त्यानंतर आपण वरच्या साईडला थोडं फोल्ड करून ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे तर टिप आपण मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं छोटे छोटे प्लेट्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला इथं. बघू शकता अशा प्रकारे अगदी व्यवस्थित आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला इथं प्लेट्स छोटे छोटे मारून घ्यायचे आहेत सेम. तर एकीकडे आपण इथं प्लेट्स जे घालून घेतलेले आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण इथं प्लेट्स मारून घेऊया. बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. तर प्लेट्स टाकून आपण इथं पॅच जे आहे तयार करून घेतलेला आहे. बघू शकता अगदी व्यवस्थित किती छान आपण इथं प्लेट्स घालून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाऊजच्या त्रिकोणी शेपमध्ये जो बनवलेला आहे आपण इथं अशा प्रकारे ठेवून आपण इथं टिप मारून घ्यायचं आहे. साईडला पिन वगैरे लावून घ्यायचा आहे. कपडा आणि इकडे तिकडे हलणार नाही त्यासाठी आपण इथं साईडला पिन लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं टिप मारून घेऊया अगदी व्यवस्थित ठेवून. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर दुसऱ्या कोपऱ्याला पण आपण इथं टिप मारून घेऊया. बघू शकता किती सुंदर वाटत आहे आपला डिझाईन इथं. त्यानंतर त्रिकोणी शेपमध्ये आपण इथं डिझाईन बनवलेले ते पण आपल्याला इथं गळ्याला लावून घ्यायचं आहे. वरच्या साईडला गोल गळ्याला बघू शकता एक एक करून आपण इथं खालच्या साईडला लावून घेणार आहोत एकाच्या खाली एक. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. हा डिझाईन खूप ट्रेंडिंग मध्ये चाललेला आहे आता. खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे मी. तर हा व्हिडिओ पूर्ण बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. त्रिकोणी शेपचा जो डिझाईन आहे आपण इथं गळ्याला लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं लेस लावून घेऊया म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून छान वाटेल. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला लेस लावून घेणार आहोत. लेस आपल्याला गळ्याच्या अगदीच जवळ लावून घ्यायचा आहे म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे छान वाटतो. बघू शकता अशा प्रकारे अगदी फिनिशिंग आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे गळ्याला. तर गळ्याला आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला लेस लावून घ्यायचा आहे म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून छान वाटेल. बघू शकता अशा प्रकारे लेस लावल्याने आपला गळा जो आहे किती उठून दिसत आहे बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण इथं लटकन बनवायचं आहे. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला दोरी ठेवून फोल्ड करून ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर सिंपल असं लटकन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. दुसरा पण अशाच प्रकारे आपल्याला फोल्ड करून टिप मारून घ्यायचा आहे. लटकनला ओपन करून घेऊया. बघू शकता सिंपल असं आपले लटकन इथं तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाऊजच्या गळ्याला लावून घेऊया. तर बघू शकता सुंदर असा आपला ब्लाऊजचा गळा इथं तयार झालेला आहे. अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर. तुम्ही पण असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. बऱ्याच बायकांना गोल गळा हा खूप आवडत असतो तर गोल गळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या. त्यांना नक्कीच आवडेल. डिझाईन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डिझाईन कसा झालेला आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ब्लाऊजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. हा आपला ब्लाऊज पीस आहे. याच्यावरती सुंदर असं आपल्याला
डिझाईन बनवायचं आहे. अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाऊजची उंची 14 घेतलेली आहे, रुंदी टोटल 11 घेतलेली आहे. शोल्डर आपण इथं 6 घेतलेला आहे. गळ्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याची रुंदी 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेली आहे आपण इथं. गळ्याची उंची आपण इथं घेणार आहोत 10 इंचवर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं पट्टीने रेष मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार द्यायचा आहे. गळ्याचा आकार आपण इथं मटक्या आकारामध्ये देणार आहोत. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं मटक्याचा आकार दिलेला आहे. त्यानंतर अस्तरवरती जो गळा आपण इथं कट करून घ्यायचा आहे. तर अस्तरवरती आपण इथं गळा जो आहे कट करून घेतलेला आहे, बघू शकता. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीसवरती आपल्याला इथं व्यवस्थित अस्तर जे आहे सेट करायचं आहे आपल्याला. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं ठेवून अस्तरला साईडला पिन लावून घेऊया. जेव्हा टीप वगैरे टाकताना अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही आपण इथं त्यासाठी साईडला पिन लावून घेणार आहोत. त्यानंतर आपण इथं गळ्याला टीप मारून घ्यायचा आहे. अगोदर अगदी फिनिशिंगनं आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे. आपल्या गळ्याचा जो आकार आहे बिघडला नाही पाहिजे. बघू शकता अगदी व्यवस्थित आपण इथं जसा आपण गळा कट केलेला आहे तसाच आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे. तर गळ्याला आपण टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला पण टीप मारून घेऊया. त्यानंतर जो ब्लाऊजचा आतला कपडा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे. बघू शकता गळा जो आहे आपण इथं अगदी व्यवस्थित इथं कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज पीस जे आहे आपल्याला पलटून घ्यायचं अगदी व्यवस्थित. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं अस्तर आणि ब्लाऊज पीस पलटून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला दाब टीप मारून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण इथं दाब टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज पीसच्या साईडला टीप मारून घ्यायचा आहे. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कपडा इकडे तिकडे गोळा होणार नाही त्यासाठी आपल्याला इथं पूर्ण ब्लाऊजच्या साईडला आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं टीप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे दोन्हीकडे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं दुसऱ्या साईडला पण इथं टक्स मारून घेऊया सेम अशाच प्रकारे. तर ब्लाऊजचा गळा आपण इथं फिनिशिंगनं तयार केलेला आहे. बघू शकता. त्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती डिझाईन बनवायचं आहे. डिझाईन बनवण्यासाठी आपण ब्लाऊजचा कपडा कट करून घेतलेला आहे. पट्टी अशा प्रकारे ह्याला डबल फोल्ड करून वरच्या साईडला आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे. पट्टी आपण इथं 3.5 इंचाची घेतलेली आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं डबल फोल्ड करून याच्यावरती टीप मारून घेणार आहोत. तर पट्टीवरती आपण इथं टीप जे आहे मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथं प्लेट्स टाकून घ्यायचे म्हणजे आपल्याला इथं फ्रिल्स बनवून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित आपण एक एक करून इथं प्लेट्स टाकून घेऊया पट्टीवरती. तुम्हाला पण ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला डिझाईन कसं बनवलेलं आहे स्टेप बाय स्टेप समजेल. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फ्रिल्स वरती टीप मारून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण इथं फ्रिल्स जे आहे तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे वेगळ्या कलरचा कपडा घेतलेला आहे. चौकोनी कट करून त्रिकोणी शेप मध्ये आपल्याला फोल्ड करून याच्यावरती टीप मारून घ्यायचा आहे. बघू शकता त्रिकोणी शेप मध्ये आपण इथं डिझाईन बनवणार आहोत. तर अशा प्रकारे त्रिकोणी शेप मध्ये आपण फोल्ड करून याच्यावरती टीप मारून घेतलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं डिझाईन बनवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. जे त्रिकोणी शेपचं आपण डिझाईन बनवलेलं आहे ते आपल्याला इथं गळ्याच्या आतमध्ये ठेवून आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण ठेवून इथं एक एक करून टीप मारून घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं एक एक करून खालच्या साईडला लावून घेणार आहोत. अगदी थोडंसं आपल्याला इथं त्रिकोणचं आकार ठेवायचा आहे, जास्त ठेवायचा नाही. तर बघू शकता एक एक करून आपण इथं पूर्ण गळ्याला लावून घेऊया फिनिशिंगनं. तर बघू शकता त्रिकोणी शेपचा आपण इथं डिझाईन जे आहे पूर्ण गळ्याला लावून घेतलेला आहे. बघू शकता किती सुंदर असं वाटत आहे आपला ब्लाऊजचा गळा. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या वरती लेस लावून घ्यायचा आहे. सिंपल असं आपण इथं लेस घेतलेला आहे. गळ्याच्या अगदी जवळ आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे बिघडला नाही पाहिजे. अगदी व्यवस्थित आपण इथं लेस लावून घेऊया ठेवून गळ्याला.
तर बघू शकता आपण गळ्याला लेस लावून घेतलेले आहे. त्यानंतर आपण गळ्याच्या साईडला 1-1 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला इथं जे फ्रिल्स आपण डिझाईन बनवलेलं आहे ते आपल्याला इथं गळ्याला लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण इथे 1-1 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं फ्रिल्स घ्यायचं आहे. फ्रिल्स ठेवून आपण जिथं मार्किंग करून घेतलेलं आहे त्याच्यावरती ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. अगदी फिनिशिंगला ठेवून आपल्याला इथं फ्रिल्सला टिप मारून घ्यायचा. म्हणजे आपला गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे. म्हणजे आपला गळ्याचा लुक छान येतो. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं ठेवून टिप मारून घेणार आहोत. 1 इंच आपल्याला वरच्या साईडला जागा सोडून इथं फ्रिल्सला ठेवून टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता फ्रिल्स आपण इथं गळ्याला लावून घेतलेलं आहे. बघू शकता. त्यानंतर आपल्याला इथं लेस लावून घ्यायचं आहे गळ्याला. फ्रिल्सच्या वरती इथं लेस लावून घेऊया. अगदी फ्रिल्सच्या वरच्या साईडला आपल्याला इथं ठेवून लेस लावून घ्यायचा आहे. म्हणजे आपला गळ्याचा लुक छान आला पाहिजे. बघू शकता अशा प्रकारे ठेवून आपण इथं पूर्ण गळ्याला लेस लावून घेणार आहोत. तर बघू शकता दोन्हीकडे पण आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं लटकन बनवायचं आहे. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे दोन्ही लटकनला आपण इथं टिप मारून घेतलेलं आहे. त्यानंतर लटकनला ओपन करून घेऊया. सिंपल असं आपण इथं लटकन बनवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या वरच्या साईडला इथं लावून घ्यायचं आहे. वरच्या साईडला आपण इथं 3 इंच वरच्या साईडला 3 इंच सोडून आपण इथं टिप मारून घेणार आहोत नॉटला. दुसरा पण आपल्याला अशाच प्रकारे इथं ठेवून टिप मारून घ्यायचा आहे. बघू शकता आपण दोन्हीकडे दोरी जी आहे लावून घेतलेला आहे. गळा आपला इथं तयार झालेला आहे अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर. बघू शकता तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक देईल हा डिझाईन आपण इथं बनवलेला आहे. तुम्हाला जर डिझाईन बनवायचं असेल तर असा डिझाईन एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे. बऱ्याच बायकांना मटका गळा खूप आवडत असतो. तर मटक्या गळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या. त्यांना नक्कीच आवडेल. आपल्याला ब्लाऊज शिवून घ्यायचा असतो तर डिझाईन कसा बनवायचा आपल्याला शिकत नाही. तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. नक्कीच तुमच्या साडीला नवीन लुक देईल हा डिझाईन. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. डिझाईन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डिझाईन कसा झालेला आहे. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर कसा वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करा. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.